शिव सकाळ मित्रांनो. हा चला, सकाळचे 4:30 वाजलेत. दुसरा दिवस सुरू झाला आहे. हेडेक बंद झालेत माझे सगळे. काल चंदनाचा टिळा लावलेला जरा बंद झालं. डोकं दुखायच्या गोळ्या खाल्ल्या. आता आम्ही निघायचा टाईम झाला आहे, तर निघतो आता. चला हा चला, त्याला घोडा करायचा. चला, घोडेवाले आले त्यांचे, आम्ही चालत जाणार आहेत. सो आम्ही लवकर निघायला लागेल. हे घोडेवाले काही घोड्यावरती जाणार आहेत. सांगायला लागेल ना तुम्हाला. पप्पांची पण तब्येत जरा खराब आहे. चला बघूया काय असेल. तर सकाळचे 4:30 वाजले आणि आम्ही आता बाहेर आलो आहे ते जरा चाय प्यायला, कारण खूप थंडी आहे. मी तर चाय पीत पण नाही, तरी मला चाय प्यायला मी विचार करा, एवढी थंडी आहे, मायनसला आहे. आणि आता आम्ही चालायला सुरुवात करतो आणि बाकी घोडेवाल्यांची रांग तिथं त्या साईडला आहे. आणि आज पावसाचं वातावरण सांगितलं आहे, त्यामुळं आम्हाला लवकर ट्रेक करायला लागेल. जर पाऊस पडला तर खूप वांदे होतील, त्यामुळं आम्ही घाई करतोय. झालं आता तर आमचा पास दाखवायचा आणि चालायला लागायचं आहे काळोखात. चला भेटूया उजेड झाल्यावरती. या काळोखात काहीच शूट करू. या दिवसाची वाट बघत होतो, ती वाट पूर्ण झाली. त्या साईडला बाबा बर्फानींचा गुफा. जास्त नाही, 2 किलोमीटर बाकी आहेत फक्त. 5 वाजले, 6 वाजेपर्यंत दर्शन होऊन जाईल, कारण ज्या स्पीडला आम्ही चाललो आहे. आम्हाला सांगितलं पाऊस येईल म्हणून, जरा थोडं स्पीडला चाललो आहे. खूप खुशी होते आणि बर्फ पण दिसतो. चलो बोले. महादेव फायनली थोडाफार बर्फ बघायला भेटला. थोडी थंडी पण वाढली, कारण बर्फ थोडासा म्हणजे समोर आलाय. असं सुकल्या पाणी पाहिजे. ते महादेवाची गुफा आणि ते बर्फ, आणि हा जातो जो रस्ता आहे तो बाल्टनचा आहे. हा आय थिंक 16 की 15 किलोमीटरचं काहीतरी आहे. तर आपलं 7च्या आत दर्शन होईल, मग आपण इथून लगेच निघू. कारण हवामान खात्याने सांगितलं आहे की पाऊस कधी पडू शकतो, वातावरण कधी खराब होऊ शकतो. पब्लिक बघा, घोडे खच्चर मजबूत आहेत. 1000च्या आसपास असतील, त्यामुळं आम्ही लवकरच निघालो. ही तिकडे गर्दी बघा, तिथून ती गर्दी सुरू होईल. तरी आम्ही पुढं आलो. जी ती गर्दी बघताय ना, ती धूळ बघताय ना, तुम्ही येत असाल तर मास्क रुमाल सर्व आणा, कारण धूळ जास्त आहे. आता इथून 2 रस्ते होतील, एक खच्चरसाठी होईल आणि आमच्यासारखं पायी चाललेत त्यांच्यासाठी होईल. आणि तिकडे गुंफा, पवित्र गुंफा. बर्फ चालू झाला आहे बघ, जवळच बर्फ आहे स्टार्टिंगलाच. हां, शेषनाग हा वरचा. पण काल दाखवायचं विसरलेलो मी, पण काल धूळ माती जास्त होती आणि मी ब्लॉग बनवले नव्हते, बनवलेलं होतं. हा शेषनाग आहे. मी पॉईंट करेनच कॅमेरामध्ये, तुम्हाला समजून जाईल. देवानी शेषनागाला इथे सोडलेलं आणि तिथे स्वतः गुंफेत कथा सांगायला गेलेली पार्वती मातेला, आणि ती कथा
2 कबुतरांनी ऐकलेली, तुम्हाला माहितीच असेल. आणि ते बघ थंड आहे, बर्फ खूप कडक आहे, ठोस आहे, एकदम एकदम ठोस बर्फ आहे. सुरुवात झाली बर्फाला, पूर्ण चिखल चिखल लागलं. जरा हात पुसतोय बर्फातच, पूर्ण घाणच आहे, तसं पण मतलब नाही. आणि हे आपले मिलिटरीवाले, त्यांची फॅमिली आली आज. ते पण खुश असतील, पण ड्युटी असताना त्यांची फॅमिली त्यांना इथं भेटली. चला जरा पुढे जातो, कारण बॅटरी लवकर डेड होते इथे बर्फामुळे. चला आपले साथीदार पण पोचलेत, त्यांनी आता मला कॉल केला, सो मी त्यांना घ्यायला जातो. मग ते कपडे चेंज करतील, मी तर ह्याच कपड्यांवरती काढेन, कारण मी जास्त कपडे घेतले नाही. मला माहीत होतं का इथं खूप दमाचा त्रास होईल आणि जेवढं वजन कमी घेणार तेवढं तुम्ही जास्त टिकणार इकडे, त्यामुळे बोले. चला आपली माणसं भेटली. एवढी थंडी आहे, तोंडात ना वाफा निघतात बोलता बोलता, आणि पाणी आहे ना, पाण्यामधनं पण वाफा निघतात, एवढी थंडी आहे. 2-3 दिवस गरमी आहे करत होतो, आणि आज थंडी आहे करतो कालपासून. एवढ्या थंड वातावरणात आम्ही थंड पाण्यात आंघोळ केली. सकाळी 2:30 की 3ला गेली आंघोळ काहीतरी, पण हवा टाईट झाली. बोले चला आमची पलटण आली. तो बघ तिथं मामा तयार आहे, कपडे घालून सफेद कुर्ते. आई आम्ही 5:45 पोचलो. आम्ही घोड्यावाले फक्त टाइमपास 1 घंटा घाललो. हा आम्ही जाम लवकर पोचलो. आम्ही थांबलोच नाही. किरण मामाचं थांबत आली, मामाने मी नॉनस्टॉप आलो. गुंफा दिसली तशी. याची बॅग बघा, यज्ञेश मडवी, मॅन फ्रॉम ऐरोली गाव, गाजवतोय नाव. हवा टाईट झाली. मी तुला बोललेलो होतो, अमरनाथ यात्रा ही अशी तशी यात्रा नाही आहे. आमची फाटली, आम्हाला रडायला आलं. विचार करा, जेव्हा ती वातावरण जेव्हा ते खराब झालं ना मध्ये, घोडे आमच्या अंगावर आलते, तेव्हा आम्ही पळून गेलतो. तेव्हा पप्पाची पण कुल्फी झाले. हा पप्पा तुम्ही ना UP बिहार वाटतं. लवकर कपडे चेंज करा. इथंच केले आम्ही, बाहेरच चेंज केले कपडे. हॅलो वकील मामा 1 साइड थंडा पाणी पितात नुसते. कसं हे होतंय ना, सुकतोय ना खूप, एवढा बर्फ असून सुद्धा घसा सुकतोय. ड्राय आहे पूर्ण. मी पण पाणी पितो, बर्फाचंच पाणी आहे. आय थिंक हे बर्फाचंच पाणी आहे. घसा लवकर सुकतो. 2 ग्लास पिले तरी ताण नाही. मी बोलत होतो बघा, मला थोडं मॉइश्चर, हवा धूप दिख रहा है. नहीं मैं दिखा रहा हूँ लोगों को कि कितना भाप आ रहा है, कितना ठंडी है वो. जय बोले. आता हे लोक तयारी करतील, मग आम्ही निघतो पटापट. अजून पब्लिक येते आमची. 16-17 जणांचा ग्रुप आहे, पण आमचा पर्सनल ग्रुप आहे 7 जणांचा. सॉरी 6 जणांचा. आणि आता इथून दर्शन करून याच रस्त्याने आपल्याला बाल्टनवरनं होऊन घरी जायचं आहे. आणि तिथून लागेल आपल्याला काली टॉप, आणि तो पण सर्वात हार्डेस्ट टॉप आहे असं मला मामाने सांगितलं आहे. म्हणजे त्याची जरा लेंथ छोटी आहे. जर व्हिडिओ काढता आली तर नक्की काढेन, कारण चढता बोलणं मला शक्यच नाही आहे. मामा आपण एवढे दिवस बोलतोय गरमी होते आणि आज बोलतोय थंडी होते. थंडी वाजते, काय खरं नाही आपलं. बेकार थंडी. तिथं बघा यज्ञेश मडवी, मॅन फ्रॉम ऐरोली, कपडे चेंज करतात. चला आता जातो दर्शन करायला. हे सगळं ठेवायला लागेल मला, ते दाखवता येणारच नाही, कारण इथे एवढी हाय सिक्युरिटी आहे ना. आणि मिलिटरीवाले तर 5-5 पावलाला आहेत मिलिटरीवाले. हां 5-5 पावलाला आहेत. आता
हे बघा इथं समोरच आहेत मिलिटरीवाले, बाजूला पण आहे. ह्या बाजूला याच्यात आहेत, सगळीकडे बसून आहेत सेवेसाठी. मानलं पाहिजे यांना, या थंडीमध्ये कसे राहतात ऑन ड्युटी, ते पण बसत नाही उभेच असतात. हा आणि पिट्टूवाल्यांना कसं मारतात, लाईन तोडली तर 12-12 14-14 तास खाऊ आहे का. तिकडे आपल्याला श्वास घेऊन नाक सुकायला लागलाय, त्यांचं समजत नाही. आता काल होती एकादशी, आषाढी एकादशी, आणि लोक बोलतात का देवबाप्पा गेले वारीला एकादशीच्या, तर लिंग जरा छोटी झाली, तर जरा म्हणजे आमचा धीर कमी झाला होता, जरा दुःख पण होतं, तर म्हणजे जरा इमोशनल झालो होतो आम्ही ॲक्च्युली. आता बघूया, थोडी तरी असली पाहिजे, एवढी मेहनत करून आलो आहे बाबा तुमच्या दर्शनाला, थोडं तरी दर्शन द्या आम्हाला. चला बघा आमचे गँग आलेले, जय बोले. जय बोले. जाम भारी वाटतं तुम्हाला बघून. मस्त मस्त. चला लवकर कपडे चेंज करा, दर्शनाला जायचं आहे. बॅग तिकडे इकडे ठेवायला लागेल, पुढे लॉकरमध्ये ठेवायला लागेल, इथं चेंज करा कपडे. हां आपले लोक आलेत, आता जाऊ दर्शन करायला. हर हर बोले. तर आता आपण पोचलो बोले बाबाच्या दारात. हर हर बोले, जय बोले. मागे बघू शकता, ही आता एवढी लास्ट चढण आहे, त्यानंतर बाबांचं दर्शन भेटेल आपल्याला. जागोजागी मिलिटरी आपली, आणि आपली पवित्र गुफा भोलेंची. हा जो आहे हा आहे बाल्टरचा रस्ता, आणि तिथून आहे पेलगामचा रस्ता, जो जुना ऑफरोड आहे. एकदा झूम करून दाखवतो. बर्फ बघा, बर्फ. ती तिकडे लाईन बघा, इथे तुम्हाला दिसत असेल, फुल पब्लिक आहे. आणि शेषनाग गेले मागे, आता इथून ती गर्दी आहे, तिथं डायरेक्ट मंदिरामध्येच भोलेबाबांच्या दर्शन करून घ्या, कारण आता आमचे फोन जातील लॉकरमध्ये. जय बाबा बर्फाने. हा झालं पप्पा, थोडंच बाकी आहे. चला हाय. हालत ठीक नाही आहे, हाय बोलताय व्हिडिओमध्ये, हाय बोलताय, हालत ठीक नाही कोणाचीच, माझी स्वतःची सुद्धा नाही आहे. हे कॅमेऱ्यामध्ये बोलायला म्हणून एनर्जी आणतोय बस, माझ्यात पण ताकद नाही राहिली. असं नाही आम्हाला. हा जो भंडारा लागला तो पंजाबचा लागलाय, पंजाबच्या लोकांनी लावलेला आहे. आणि आता दर्शन करतो फटाफट, कारण दम लागतोय. काय आलं, काय घेत आहे, कारण इथं वातावरण असं आहे की सगळे उलट्या करतात. हां ऑक्सिजन लेवल पण कमी, ऑक्सिजन लेवल कमी आहे. बर्फात यायचं असेल तर आपल्या बॉडीला सवय ना, हिंमत लागते यायला. चला आता या लोकांनी खीर पिले, आणि इथं बघा बाजूबाजूला असे भंडारे भेटतील तुम्हाला. तर मित्रांनो, फायनली माझं दर्शन झालं आमचं. ही पवित्र गुफा मागेच आहे, फोन अलाउड नाही म्हणून जाता नाही आलं. मन भावूक झालं एकदम, पण खूप बरं वाटतंय. फायनली दर्शन झालं, तुम्ही पण दर्शन घ्या. आता 8:45 वाजले, आमचं दर्शन झालं, आणि आता आम्ही तर भंडाऱ्यामध्ये आलो. बोले त्याचं एक मागून घ्यायचं, हात टाकायचं नाही, कारण काही लोकांचा उपवास पण असतो ना. चणे आहेत, ढोकला आहे. जय बोले, हर हर महादेव. अशी सोय आहे. हा नाश्ता, कांदे पोहे.
जय बोले खूप काही आहे हां इनको भी लू जय बोले हे काहीतरी आहे इडली सांबार आय थिंक आपण ज्यूस पिऊ लिक्विड टाईट फक्त लिक्विड टाईट हां मँगोचा होता हा बघू लिंबू पाणी एनर्जी फील आली चला आता निघायचं आपल्याला नाश्ता करायची गरज नाही हलका डाएट आहे ब्रेड मस्त टोस्ट करून देत आहे जय बोले धन्यवाद एक नंबर आहे कालपासून काही खाल्लं नव्हतं आलो ना डायरेक्ट झोपून गेलेलो आता बरं वाटते खाऊन कारण आता चालायला शक्ती राहील खाऊ तर आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे आणि मस्त बर्फ समोरच आहे खूप थंड हवा इथे ॲक्च्युली ही जी गुफा आहे ना ही याच्यातनं थंड हवा येते ना असं अजून भेटली आपल्याला साईडलाच आहे काय पण बोला किती पण मोठं झालं पण बर्फात खेळायची सवय कधी जाणार नाही माणूस लहानच राहतो बर्फ समजला तर चला मजबूत बर्फ आहे आणि मजबूत थंड हवा फेकते तर आता 2 किलोमीटरवरती कालीमाता काली टॉप आहे तो जरासा हार्ड आहे तो चढायचा आहे फक्त तो जर चढलो तर मग आम्ही जिंकलो कारण त्याच्यानंतर डायरेक्ट उतरणचा रस्ता आहे आणि आमच्या काठ्या पण गेल्या कोणी घेतल्या काय माहिती आम्ही ठेवलेल्या शिलाजीत विकतात तर आता कालीमाता स्टॉपला बघूया काय झालं माझ्याकडनं व्हिडिओ काढता आल्या तर मी नक्की काढीन बाकी बर्फ बघा असं कोण हरवलं ना काही तर असं सांगतात माईकवरती तर काय टेन्शन नाही आणि इकडचे मिठू लोक पण चांगले आहेत जर म्हणजे असं आपलं सामान हरवलं असेल ना ते स्वतः आपल्याला शोधायला येतात नाही तर मग त्या असं सांगायला जातात इंतजार पंचकुला सूचना केंद्र पर कर रहे हैं और क्लॉक रूम के बाहर कर रहे हैं अगर आपको नहीं मालूम तो किसी भी यात्री से चला पूछकर चढणीचा प्रवास सुरू होईल आता हरर बोले बघा पहलगामचा रस्ता हा बाल्टनचा रस्ता आणि ती तिकडे काली टॉप ही चढलो तर सगळं संपलं हीच खूप कठीण आहे विचार येतो कधी संपली ती सर्वात मोठी टॉप आहे ही काली फायनली चढाई सुरू झाली शेवटी राहिले बाकी सगळे पुढे गेले हे एक मंदिर आहे ह्याला बोलतात काली टॉप आणि इथून नजारा असा काय आहे आणि घाम फुटला आहे एवढा बर्फासून सुद्धा घाम फुटला म्हणजे विचार करा किती अल्टिट्यूडवर आहे मामाने तर बॅग घेतली मोठी जय बोले 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 का नाम लो चलो हां हे बघा इथून जवळ दाखवतो मी लोक पण फोटो घेतात हे विचार करतो देव पण किती लांब आणि उंच जागेवर राहिला
चला, हार्टबीट्स जाम वाढले म्हणून थांबलो. बाकी हेलिकॉप्टर कोणतरी VIP माणूस आला असेल, पण तो त्या साईडलाच उतरला आहे. मंदिराजवळ एंट्री नाही. हेलिकॉप्टर उतरला, लँड झाला. तिकडे धूळ बघा डोंगरावरती. आता थोडा बसतो कारण नाही होते, ही चढाई तशी होती. चला, इथं दुकान आहेत, इथं कुठेतरी सावलीत बसतो. चला, इथं पिला मी, इथं पल्पी ऑरेंज आणि लास्ट दाखवतो तुम्हाला भोले बाबाचं दर्शन. काय सुंदर आहे. मला गरमी व्हायला लागली म्हणून मी जॅकेट काढून टाकलं. आता बिना जॅकेटचा ट्रॅक करेन. चला, आता काय उतरं नाही, आता काय टेन्शन नाही उतरं नाही म्हणून फटाफट उतरायचं. आता वाजले असतील 9:30, 11:30 12पर्यंत पोचू. चला भेटू. थारच काढला या जागेवर घोडा यायला मुश्किल आहे. या डोंगरावर यांनी थार आणले. या डोंगरात त्यांनी थार आणले. शॉक भाई, सगळेच शॉक झाले. भंडारा असेल आय थिंक, म्हणून आणलं असेल. चला, उतरांचा रस्ता सुरू झाला. फक्त 7 किलोमीटर आहे, अजून खूप जायचं आहे. 16 की 17 किलोमीटर आहे. पण आता काय नाही वाटत आहे, थंड वाजते ना, ट्रॅक करू शकतो. ते लागले भंडारा समोर. बघू, आय थिंक हा रस्ता घोड्यांसाठी जातो आणि हा रस्ता चालत जाणाऱ्यांसाठी जातो. हा रस्ता घोड्यांसाठी जातो. बाकी हे पालखीवाले. जय बोले. आता काही उतरण आहे, सो काही प्रॉब्लेम नाही. आता मी कंटिन्यू व्लॉग करेन, कारण आता काही दमादमीचा काही कार्यक्रमच नाही. हे बघा, ह्योच रस्ता आहे तो. हे घोडेवाले येतात तिथून. मामाने मला सांगितलं की हा जो रस्ता आहे हा खूप छोटा होता. इथून फक्त 1 किंवा 2 माणसंच जाऊ शकत होते, एवढाच रस्ता होता. तो हा रस्ता केला आहे त्यांनी नवीन. हे दिसतंयच आपल्याला, बॅरिकेड लावलेत म्हणून काय एवढा प्रॉब्लेम नव्हता. चला, मी नजारे आले का तुम्हाला दाखवतो, असं तुम्हाला बोर होईल. मी तर विचार करतोय, हा एवढा सुंदर पार्ट आहे, पण नंतर हा रस्ता बनणार तेव्हा किती वाट लागेल. हा पार्ट असाच राहिला पाहिजे. ॲम्ब्युलन्स गेली तरी झाला असेल म्हणून तरी. पण हे डोंगर, ह्या लाईनी बघा, हे नाही बघायला भेटत आपल्या मुंबई साईडला. आता हे रस्ते बनवायला घेतील, आय थिंक पुढच्या वर्षीपर्यंत हे रस्ते पण बनवून जातील. मग डिफिकल्टी नाही होणार लोकांना, मग आरामात येतील लोक गाड्या घेऊन. ट्रॅकचा सर्वात सुंदर पार्ट टर्न करा आणि बघा.
तर आता हा तो रस्ता होता मी जो तुम्हाला मगाशी दाखवलेला. आता इथून घोडे सुरुवात होतील आम्हाला, म्हणजे रस्त्यात त्रास द्यायला. आता 1 वे 2 वे 3 वे काय असेल ते गर्दी होईल, कारण पालखीवाले पण एकत्र येतील, घोडेवाले पण, आणि बालटणवरनं येणारी, पेहलगामवरनं जाणारे, चारही लोक एकत्र येतील. आणि त्या साईडला भंडारा आहे. बघू, थांबलो तर थांबू, कारण आता लगातार 2 ते 3 किलोमीटर आम्ही चाललो. तो लास्टचा स्टॉप होता तेव्हा तेवढाच होता, त्यानंतर आता हा स्टॉप घेऊ आम्ही. चला, जसं काही मी बोलत होतो, घोड्यांची लाईन बघा. जय बोले, जय बोले, हर महादेव, हर हर महादेव, जय बोले. हे जे घोडे आहेत हे 1000च्या वरती आहेत. तुम्ही विचार नाही करू शकत एवढे घोडे आहेत. आणि इथे भंडारा लागलाय. चल चल जाऊ, चला, थांबू नको. थांबलो का मग दम लागतो. पाणी पिऊ. मगाशी आपण तो तिथे दूर लांब होतो त्या साईडला, तर तिथून हा डिस्टन्स असेल 3 किंवा 4 किलोमीटर. अजून आपल्याला 7 किलोमीटर असेल अजून. माझ्याकडून थोडीशी गडबड झाली. मामाचं तिकडून गेले, माझं लक्ष नव्हतं. मी आलो घोड्याच्या रस्त्याने. जय बोले. तर इथूनच जायला लागेल मला, उलटा रस्ता. चला, इथे मामा खात खात चालले. जय बोले, बम बोले, बम बम बोले, बम बम बोले, बम बम बोले जी. शिव शंभो. हा रस्ता रिस्की आहे. इथून चाललेलो मी, त्या खडकातनं आलो खाली. पडलो. खाली बघूनच चक्कर येते, खाली बघून चक्कर येते. मग कम्फर्टेबल वाटते आता. मास्क काढून येतो. चला यहाँ पे. ही बघा भोलेनाथाची सेना. खूप धूळ आहे. जर बालटणच्या रस्त्याने येत असाल तर मास्क वेअर करा, खूप धूळ आहे. हा बालटणचा रस्ता आहे. बालटणचा रस्ता आहे. जय बोले. क्या बोले?
चला आपली लोक भेटले पप्पा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. हर हर महादेव. हर हर महादेव. महाराज की जय. हर हर महादेव. महादेव. हर हर महादेव. चला आपली गेम दिसली. पण बोलला का बॅग दे म्हणून. यार लिफ्ट पण नाही दिली बघा ना. असेच गेले हे लोक. लिफ्ट तरी द्यायला पाहिजे. चला हे लवकर पोचतील म्हणजे आमच्या. आम्ही येतो हळूहळू. हा ती काठी नाही आमच्याकडे ॲक्च्युली. ती जर काठी असती ना हे धूळमध्ये जमतच नाही बोलायला. खोकला होते. जाम धुलं ना. जय बोले. जय बोले. ट्रॅफिक जाम लागली बघा या बाल्टननी. आता इथं आम्ही थांबलोय फ्रूट सॅलड खायला. या फ्रूट सॅलड खायला. हे लोक तर गेले घोडेवाले. हे लवकर पोचतील आमच्या आधीच. पण बघू आम्ही पण स्पीड पकडतो थोडीशी. आता तरी उतरणच आहे आणि ऊन पण आलं. सो स्पीड पकडतो जरासं. 11 11:30 पर्यंत फिनिश. या धुळीमध्ये ना काय होतं काय दिसत पण नाही. एवढं तर नाही दिसत आणि मातीच आहे सगळं सटकतं. यार कॅमेऱ्यामध्ये डस्ट नाही गेली पाहिजे बस. ॲम्ब्युलन्स येते. एकच उपाय. जय बोले जय बोले जय बोले जय बोले जय बोले जय बोले. तेच करायला लागेल. जय बोले. इथून पडलो इथं घसरू. इथून पडलो डायरेक्ट दरीत जाऊ. जायचं कोणाची तरी क्रिटिकल कंडिशन असेल. बरं झालं इथं गाड्या तरी येतात. अजून दूर. मित्रांनो थोडाफार खाली पोचलो. बर्फ दिसायला लागला.
म्हणून व्हिडिओ चालू केली. अजून 4 किलोमीटर चालायचं आहे. आणि आमच्या खाली बघा पॅन्ट बघा, टोपीला आता बुक्की मारली ना धूळ. रिकॉर्ड कर रहा है हाँ भाई. थोडा लांब आलो दाखवणं तर कोणतंच ना. इथं बर्फ दिसेल ती थंडी वाढते. आता आम्ही भंडाऱ्यात बसलो. मामा फ्रुटी घेऊन आला. असे अवतार झालेत ना मार्केट वर मातीत खेळतात बघ. अशी परिस्थिती आहे आपली. लहान मुलं मातीत खेळतात तशी नाकात, कानात, परिस्थिती तोंडात झाली. सगळीकडे माती. हे बघा हे बघा धूल नको करायला. चला त्या मातीमुळं मला वापस झाली सर्दी चढायची तुम लोक. मित्रांनो धूळ एवढी आहे ना मला सर्दी वापस झाली. मला डोकं जाम झालं पूर्ण. मला ताप होऊन आला आहे. आणि व्हिडिओ का काढतोय कारण आम्ही पोचलो. आम्ही फायनली 1 वाजता पोचलो. आम्ही म्हणजे ब्रेक पण घेतलेला. भंडाऱ्यात झोपलेलो होतो जरा अर्धा 1 तास, त्यामुळे लेट झालं. नाही तेवढ्याला आम्ही कधीच पोचलो असतो. बट फायनली बाई पोचलो त्याची खुशी जास्त आहे. चला झालं एवढंच आहे. समोरचा रस्ता झाला. रस्ता दिसतोय आता फायनली. रस्ता दिसला आराम से. धूळ पण जास्त आहे म्हणून खाली पण पडायची भीती आहे. आणि ते घोडे पण जाम ओरडते कारण धूळ जास्त उडते. वादळी वारा येतोय चक्रीसारखा. पोचलो. धन्यवाद बाबा. मित्रांनो आम्ही खाली तर पोचलो आहे. आता मोजून 15-20 मिनटं लागेल आम्हाला त्या जागेवर पोचायला. मामाने आम्हाला सांगितलं की ही जी लाईन गेली ना त्या गाड्या चालल्या तिथे तो पूर्ण लडाखचा रस्ता आहे. म्हणजे लडाख इथून किती जवळ आहे हे पण तुम्हाला समजलं बाल्टांवरनं. खूपच जवळ आहे लडाख. पूर्ण धुलीत माकलो आहे. पूर्ण कातोडी लूक झाली. आता आंघोळ करू आम्ही, नाहीतर मग रूमवरतीच जाऊन आंघोळ करायला लागेल. कारण हे लोक थांबणार नाही. हे लोक वैतागले सगळे घोडेवाले. ते आधीच पोचले ना 11:30 का 12ला पोचले ते. आम्हाला 1 तास लेट झाला. चला दिसले फायनली बसलेले. तर बस कुठं आहे तर आले. हा 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 झालं. मालिश करू आपण. मित्रांनो आपण मगाशी जी ॲम्ब्युलन्स बघितलेली ज्या माणसाला आणि एका लेडीला हार्ट अटॅक आलेला आणि माणूस काहीतरी कोमात गेला. का तर फिटनेस नव्हती, ऑक्सिजन लेवल कमी होता. खूप वाईट वाटते. देवदर्शनाला आल्याने असं झालं. बाय द वे इथं पोचलो आम्ही. पार्किंग नंबर 1. एवढा दमलो आहे ना. आज टोटल 30 किलोमीटर चाललो आम्ही. एवढी वाईट परिस्थिती आली ना पायांवरती. बोलणं पण कमी, चालणं पण कमी झालं. आणि आता पार्किंग नंबर 1मध्ये गाडी आहे आमची. जाऊन डायरेक्ट बसणार पण नाही, डायरेक्ट झोपणार आहे मी सीटवर. एवढा दमलो आहे ना. 4:30 वाजल्यापासून मी चालतच आहे. आता वाजले 2. टोटल 30 किलोमीटर खाऊ आहे का ते पण डोंगरात ना. असं पण नाही रस्त्यावरनं 3 किलोमीटर चाललो मी. तर आता 6:30 वाजले. आम्ही इथं पोचलो भंडाऱ्याजवळ. आणि इथं मी आता बघितलं की आपल्या भिवंडी काल्हेरकरांचे फोटो इथं बॅनर लागलेत.
आर्मी बेस कॅम्पमध्ये. ते पण मोठे मोठे बॅनर लागलेत, बाहेर पण लागलेत. सतीश मामा, विजय मामा संचे, स्वप्नीलदा पण आहे. त्यांचं 18वं वर्ष आहे या भंडाऱ्याचं. हे सलग इथे दान करतात. त्यासाठी आपण इथं दरवर्षी म्हणजे हा ग्रुप येतो. आता माझं तर पहिलं वर्ष आहे, पण हे लोक दरवर्षी येतात या भंडाऱ्यात भेट द्यायला. चला बघूया काय असेल ते भेटू. तर मित्रांनो, व्हिडिओ एंड नाही केले मी बिकॉज झोपलेलो होतो, दमलेलो होतो. आणि आता आज आपण आलो मणिपूरला ना. आता आलो आहे आपण मणिपूरला. आणि सीन असा आहे की मला पण माहिती नव्हतं, हे पप्पांना सगळ्यांनाच माहिती आहे की आमचे सतीश मामा आहेत. ते दरवर्षी भंडाऱ्यामध्ये म्हणजे दान करतात. आणि त्यांना 18 वर्ष पूर्ण झाले. त्यांना दान करून 18 वर्ष पूर्ण झालेत. म्हणजे 18 वर्ष आधीपासून ते दान करत आहेत. आणि हे मला माहिती नव्हतं. आणि हे मिलिटरी बेस कॅम्पमध्ये आहे ॲक्च्युली मणिपूरला. तर अमरनाथ यात्रेच्या भाविकांसाठी म्हणजे सेवा करतात. तर त्या कॅम्पमध्ये आज आपण आलो आहे सगळे. 1.25 लाख रुपये देणगी. दरवर्षी 1.25 लाख रुपये देणगी देतात. हां, आणि दरवर्षी 1.25 लाख रुपये देणगी देतात. 1.25 लाख रुपये खाऊ नये. हा पप्पा. आणि खूप चांगलं काम करत आहेत, मला तर आवडलं. त्यांचे बॅनर पण लागलेत. विचार करा, जम्मूमध्ये त्यांचे बॅनर लागलेत भिवंडीकरांचे. यांचे असे बॅनर लागलेत मोठे मोठे. आणि आपल्या मंडळात पण लागलेत. हे सतीश मामा, दिलीप मडवी ना, दिलीप मामा, आणि हा स्वप्नील दादा. हे पण आमच्याच मंडळातले दीपक मामा. या चौघांच्या अशी इथं बॅनर लागलेत. आणि यांना आता 18 वर्ष झालेत. हे लोक दान करतात. आणि प्लस यांचे जेवढे पण सेवक आहेत त्यांच्या शर्टवरती असं नाव आहे, काल्लेर भिवंडी ब्रांच. प्रत्येकाच्या ह्याच्यावरती कैमरा बड़े भाई बोले बड़ा खतरनाक कैमरा है. ब्लॉग बना रहे हो क्या? ब्लॉग बना रहे हो? ब्लॉग बनणार आहोत. ते बोले की. तर आता आपण खाऊया जरासं काहीतरी. खूप काही आहे इथं खायला. खाऊ आणि आगायला धावू. मुंबई कालेर भिवंडी से आए हुए सतीश गौतम जी, अगर आवाज को सुनते हैं तो मंदिर में आ जाएं. आता वाजले 7:30 संध्याकाळचे. आणि महादेवाची आरती झाली. आणि आता अरे बापरे, हवा जाम आहे. बुकिंग केलं? हवा संपल तोपर्यंत काहीच नाही. बाकी माझ्या मागे सीन बघा किती भारी आहे. हवा काय संपणार नाही. हां, तर आपल्या स्वागतासाठी इथे त्यांनी पथनाट्य ठेवले, डान्स ठेवलेत आणि नाटक पण ठेवले. सो आपण आता ते दाखवू, तुम्ही एन्जॉय करा. थोडेच घेणार, जास्त मोठे नाही घेणार, कारण व्हिडिओ मोठी झाली का तुम्हाला वैताग येईल. काय मामा? बरोबर आहे. हे मामा आहेत ते वकील आहेत. हां, जर कोणाला केस काय करायची असेल कॉन्टॅक्ट करा. तुझं काय बाकी? यो बिल्डर आहे, ज्याला रूम पाहिजे असेल मला कॉन्टॅक्ट करा पहिला, मग याला कॉन्टॅक्ट करून देतो मी. चला आता हे डान्स सुरू होईल. इकडे पब्लिक तर जमा झालेलीच आहे. जेवढं नाही झालं सांगा, मी आलो. फुल पब्लिक जमा झाले. जय बोले की. भजी आहे खायला, चिप्स आहे. जय बोले की. मुंबई महाराष्ट्र जय बोले. से आए हुए सभी टीम बाबा के दरबार में आ जाए. राईस, दाल, पनीरची भाजी, स्पेशल जिलेबी. जय बोले. आणि आपल्यासाठी पास्ता स्पेशल. जय बोले की. आणि ये क्या है? टिक्की. अच्छा, आलू का टिक्की. ओके, आलू का टिक्की, आलूची टिक्की पण आहे. बल्ले पापड़ी. ओके. और ये गोलगप्पे. जय बोले की. हर हर महादेव. हर हर महादेव. शिवशंभो. आले का आपण? कुठं आहे?
आणि इथे आम्ही स्पेशली आलो आहे आमच्या मामाचे सतीश मामांचा सत्कार पण होते. ॲक्च्युली ते पैसे दान करतात. पूर्ण या साईडचा पण दिसेल. शिव बर्फानी सेवा मंडल दिल्ली भंडारे में आए हुए मुंबई महाराष्ट्र के सतीश गौतम जी और उनकी टीम का बहुत बहुत स्वागत, बहुत बहुत अभिनंदन. मेहतपुर चरतगढ़ से आए हुए हमारे विनोद भारद्वाज जी जो हर साल 18 साल से बाबा के दरबार से जुड़े हुए हैं, शिव बर्फानी सेवा मंडल में जुड़े हुए हैं और बहुत बड़ा सहयोग है बाबा के दरबार में इनका. सतीश गौतम जी का भी बहुत बड़ा सहयोग रहता है महादेव के दरबार में. उनका स्वागत करेंगे हिमाचल मेहतपुर चरतगढ़ से आए हुए विनोद भारद्वाज जी, सतीश गौतम जी का. और एक एक व्यक्ति आगे आते रहे. ਗੱਜ ਕੇ ਸਾਰਿਆਂ ਨੇ ਭੰਗ ਪੀਤੀ ਰਾਤ
कराइए रिकॉर्ड जी। आओ बे मेरे नाल कौन है भोले दी बारात तेरी गज वज के सारे ने भंग पीती रज रज के ओ भोले दी बारात तेरी गज वज के सारे ने भंग पीती रज रज के भोले दी बारात तेरी गज वज के सारे ने भंग पीती रज रज के भोले दी बारात तेरी गज वज के सारे ने भंग पीती रज रज के ठाकुर जी और सभी गोपियां रजम होली को आनंद ले रहे हैं। और एक सखी कहने लगी जब उस पर ठाकुर जी ने ज्यादा रंग डाल दिया, ये रंग ढाल गयो नी मुझे साबुरा शिव सकाळ मित्रांनो, काल रात्री नाचून नाचून दमलो आणि झोपलो, व्हिडिओ एंड करायची विसरलो आणि आता सकाळी वाजले 6:30. उजेड मस्त आहे.
ते आम्ही नाश्ता करतो आता. परोठे घेतलेत, दही आहे आणि लोणचं घेतलं आहे. आता परोठे खातो आणि बसमध्ये जाऊन बसतो आता. आंघोळ बिंघोळ ते केली आम्ही. बघूया मस्त एकदम. खातो आणि घेतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाकीचा टेंट बघा, नजारा बघा, किती भारी आहे. चला भेटूया आपण. तर आम्ही सगळे नाश्ता करतो आणि डोळ्याला काहीतरी लागलं यार. चला नाश्ता करतो आणि निघतो आम्ही सगळे आता. चला निघतो आता आम्ही. सोबत जिलेबी खात खात चाललो आहे. गोड गोड आहे म्हणून. मस्त जेवण कडक आहे. एवढे दिवस मी जेवलो पण नव्हतो. एवढे दिवस मी डाएटवरतीच होतो, लिक्विड डाएटवरती. कारण जर आपण डोंगरामध्ये काय जर खाल्लं तर आपल्याला लूज मोशन व्हायचे जास्त शक्यता असतात. म्हणून कधी पण जर ट्रॅक करत असेल तर लिक्विड डाएट जास्त वापरा. म्हणून मी लिक्विड जास्तच पिलं, जसं की ज्यूस, लिंबू पाणी, खीर पण खाऊ शकता तुम्ही. आता 3 दिवसानंतर हे खाल्लं ना तर जरा पोटाला आराम पडला, म्हणून आज जिलेबी खातोय. आता आर्मी कॅम्प सोडायचा वेळ आला आहे. पप्पास आता निघतील. पप्पाचं पण पुढे आहेत बाकीचे. इथे कॅमेरा अलाउड नाही आहे पुढे जास्त, पण जेवढा होईल तेवढा शूट करेन. कारण सेफ्टी पर्पजसाठी आर्मी कॅम्पमध्ये कॅमेरे वापरत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि बाकीचा ग्रुप आणि मामासांचे फोटो लागलेले आहेत. हा बॅनर जसं की मी काल दाखवलेला मामासांचा बॅनर. अरे मामाचं दान करतात इथे दरवर्षी. 18 वर्ष झाली ना मामा तुम्हाला? 18 वर्ष. येणार बाबा पटकन. चला भेटूया.